ओ भाई साहब, जी राईड आहे ह्या राईड नंतर मला 101% माहिती आहे, जेवढे केवढ्यात राईडला आलेत ना पोरं त्यांचा कॉन्फिडन्स एवढा बूस्ट झाला असेल ना ऑफरोडिंग वरून. येताना जेवढे सिरियसली आलेत ना पोरं घाबरत घाबरत जाताना तेवढेच मचवत चाललेत. कुठली कॅम्पिंगसाठी ते मस्त आहे. ओके तिकडे कॅम्पिंग करतात, ते फ्लॅट आहे तिकडे ते. आम्ही त्या झाडाखाली वेट करायचं, तिथं पण मस्त आहे. ओके ते बघ इथं डोंगर आहे, संध्याकाळी असं डोंगर वगैरे फिरायला पण भारी. ते मंदिर आहे का तिकडे? नाही इथं वरती मंदिर आहे. अच्छा हा, तेच तेच ते ना दिसतं ते. या डोंगरावर पण एक मंदिर आहे. मजा येईल तिकडे पण. करू एकदा प्लॅन करू इथला. तेच भारी आहे. हा जो मुलगा आहे ना आपला हॉर्नेटवाला आपल्या ग्रुपमधला, तो इथेच राहतो. सो त्याला इकडचं भरपूर सारे लोकेशन माहिती आहेत. लवकरच एक तगडा प्लॅन बनणार आहे. बट भाई मिस करेल मी लोकेशन. बाय द वे फक्त इथे राईडसाठी स्पेशल असं नाही बोलत आहे मी, कॅम्पिंग पण होते तिकडे. म्हणजे ऑफिशियली असं कुठला टेंट नाही आहे, तुम्ही तुमचा टेंट घेऊन कॅम्पिंग करू शकता. अजून इकडे बोटिंगची पण फॅसिलिटी आहे, तुम्ही मगाशी जर बघितलं असेल. हे बघा इथे बोटिंग करतात. हा जरा विनायक लय फास्ट गेलाय. नको 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 एवढी खुजली नको, जरा जास्तच घाण गेला हा. ते बघा तो बघा ब्रो गोट नो चिल. ट्राय करो तुझ्या मागे ठेवायला, बट साला एक्स्ट्रीम आहे विनायक ना भाई. रायडिंग ह्या बाबतीमध्ये ना, बाईक राईडच्या बाबतीत आहे भाई एक्स्ट्रीम प्रो मॅक्स आहे तो. एक्स्ट्रीम नाही बोलतात त्याला. चलो लेट्स गो. एव्हरीथिंग इज गुड. रेकॉर्ड होते. मोरबे डॅम येतोय ना? मोरबे डॅम नाही येते? नाही करतोय. हां लेट्स गो. सो प्लॅनमध्ये थोडाफार चेंज केला आहे आता आम्ही. पण आता जात आहोत मोरबे डॅम. लास्ट टाइम पण मला आठवते आपण ह्या रोडने आलो आहे आणि कोणतरी मला बोललेलं मोरबे डॅम बघायला चल. आता मी नाही बोललेलो, कारण की ह्या रूटवरती तो आठवत नाही मला क्लिअर, बट भरपूर वर्ष आधी झाले असेल. मी माथेरान करून खाली उतरलो आणि रिटर्न जाताना एक पोरगा असं बोललं की आशिडला मोरबे डॅम आहे तो बघून जाऊ. आणि तेव्हा मी त्याला बोललो भाई नको, लेट झाला घरी जायचं आहे. तो बघा तो आता जो लीड करतोय ना तोच तो मुलगा मी बोललो मागाशी. तो इथेच राहतो, त्याला बऱ्यापैकी इकडचे स्पॉट्स माहिती आहेत. तर तोच मला बोलला आवर्जून की भाई मोरबे डॅम चल. एकाच दिवशी 2-2 स्पॉट करतोय आज आम्ही. भाई काय ग्राउंड आहे इथे, खेळायला काय मजा येईल. इथेच जायचं का? सगळ्या गाड्या आल्या, घरी कोण नाही गेलं म्हणजे. ओके ओके दिस इज गुड. ओ ओए 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 आपल्या गाड्या ठीक आहेत, बाकीचे भाई शिव्या घालणार मला नंतर. संडे ब्रेकफास्ट राईड बोलून साला ऑफ रोडिंगला घेऊन गेला भाई. पण काय व्ह्यू आहे बघा. विनायक बघा, खुजली अल्ट्रा प्रो मॅक्स. भाई तो घेऊन कुठून आला गाडी? भाऊ पहिल्यांदा आलो आपण इकडे. असा आला तिकडनं सुसट तसं काय भाई, रोजचा रस्ता याच्यासाठी हा. तो कुठे गेला? तिकडे काय पुढे आहे ना? चल वाह भाई वाह. मी तर म्हणतो राईड इथे प्लॅन केली बा होती मी बुटावली डॅमपेक्षा. भाई साहब हे जरा एक्स्ट्रीम होते ना. चालायच्या रस्त्यावरती आपण गाड्या उडवत आहोत. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स. व्हॉट द फक. जमा होतो बॉईज, जमा होतो मी आता. भाई काय चाललंय तुमचं?
कुठून कुठून आणताय गाडी. बस बस बस. अति अति होते. अजून करायचे भाई. फाटून हातात आली मगाशी माझी. जरा एक्स्ट्रीम होत आहे. हे जरा एक्स्ट्रीम होते आता. सकाळची राईड डायरेक्ट इथं असते, मजा आली. हा इथे आलो होतो सकाळीच. Let's go, let's go, let's go. ओ भाई साहब, दिस इज नॉट गुड फॉर अस. काय नाही, चल कुछ नहीं होता. चल चल चल. अरे लवली. तुम्हाला मला माहित नाही व्हिडिओमध्ये दिसते की नाही काय एडेचाले चाललेत आता इथे. बट भाई जरा एक्स्ट्रीम होतं हे. भाई बस 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 बस. आज पुरता कोटा संपला. पब्लिक चालत आली गाड्यावरती लावून. हां हां. पण तिकडे अडकलो की अडकलो. आता हा थांबला बघ, डायरेक्ट थांबलो. पण नेट असते ना माझी भाई, मजा केली असते मी. ही कशी हेवी आहे. आज दगड आला ना की अशी होते आणि वन साईड जाते डायरेक्ट. हाईट पण आहे ना. हां. जाईल. हम पार्टी के मोमेंटन घेऊ दे. सरक सरक सरक. अरे पायात ना परत आहे. चल चल चल. पोचले. पकडले पकडले पकडले. हा स्पीड मध्ये टाकून. लोक डेंजर आहे. लोकांना घाबरा घाबरा जरा कधीतरी. म्हणून मी सरेंडर केले डायरेक्ट. विनायकला बोलो भाई तूच चढव. माझ्या पाय नाही पोचत. पण इच्छा तेच झाली. पाय पोचत नव्हते ना. काय नव्हते. बोलला जाऊ दे. हा सँडी बोलला म्हणून घेतली. चल. वाह भाई साहब, व्हाट अ थ्रिल मॅन.
चल चल भाई बस झालं. हा बोलतो अजून ऑफरोडिंग करायची आहे का. बस झाली भाई, जेवढी केली तेवढीच. हा कमान आलेली आहे. तर आता आपले आपण मोकळे. बॉईज जर कट्टर ऑफरोडर असाल, खुजलीवाले मेन म्हणजे, तर नक्की ट्राय करा या स्पॉटला जिथे आता आम्ही गेलेलो. आणि जर जास्त ऑफरोडिंगचा एक्सपिरियन्स नसेल, सोलो असाल तर बिलकुल पण येऊ नका भाई. पाठवून हातात आहे. ग्रुप असेल तर ठीक आहे. तर मला वाटतं यांची गाडी चालू होईल ती डायरेक्ट आता ठाण्याला जाऊनच थांबेल. तोपर्यंत थांब जराच. टाटा बाय बाय करतो सगळ्यांना. ओके सो 11:35 आता आहोत आपण. तो मोरबे डॅमला जो राईड घेतला ना, इकडनं स्ट्रेट गेलो त्या टर्नला आहे. सरळ गेलो तर लोणार हायवेला कनेक्ट करू. आजचे 60 to 70 किलोमीटर्स बाकी आहे. इकडनं सगळे टाटा बाय बाय. सगळ्यांच्या त्या पळापळी चालू आहे. नितेश आपल्यासोबत असणार आहे. टील कळवा. संदेश आपल्याला वाशीपर्यंत आहे. चल मित्रा भेटू. तुम्ही डायरेक्ट आता वाशी साईडच जाणार ना. पेशीच आहे ना. चलो या नेक्स्ट राईड. मी कोल्हापूरसाठी ना एक आमचा चॅनल आहे त्याच्यावरून तुला कोल्हापूरसाठी नक्की 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 सांग मला आधी. चल मित्रा भेटू. ये नेक्स्ट राईड. तू मला DM कर सांगितलं ते. चलो ये नेक्स्ट राईड. सगळ्यांनी या तुम्ही. तू आहेस ना ठाण्यापर्यंत. चलो ब्रो चला. तुम्ही आम्ही ना इकडनं ठाण्यालाच जाणार आहे. फक्त कसं ग्रुप पाडतो तर कसं बेटर पडेल ना. चले भाई थँक्यू एवढा भारी स्पॉट दाखवल्याबद्दल. लेट आला पण कामच आलास. चलो भेटू नेक्स्ट राईड या. हा नाही बरं आहे उगट. चल भेटू. ये नेक्स्ट राईड. ठाण्यापर्यंत आहे तू. आमच्यासोबत राहा. चलो तू वाशीत ना. चलो लेट्स गो. कळटी आता डायरेक्ट भागांभागी. इथं नाही इमानदारी येतात सगळे म्हणून मी आधीच बाय बोललेलं बरं. नंतर भेटत नाही मग कोण पुढे गेल्यावर. तसंच होत असेल. घरी पोहोचला फक्त ग्रुपवर मेसेज टाका सगळ्यांनी. आय डोंट नो आता किती वेळा आम्ही एकत्र राहू. चल भेटू नेक्स्ट. हो हो ना. किती कॅम्पिंग तर सांगतो तुला मी. ठीक आहे ये आरामात. तू लेप मारूनच जाशील ना. चल बाय भेटू. ओ माय गॉड भाई का पडतोय आता. घरी तर चाललोय. जैन पेठेला पोहोचलोय. जैन पेठे हायवेज वरती आणि पाऊस चालू आलाय. चलो बाय बॉईज बाय. वाशीवाली पब्लिक इकडनं निघून गेली सर. ओके सो आफ्टर लॉट ऑफ ऑफरोडिंग पोचला होत होता. फक्त 3 गाड्या आहेत. 3 गाड्या पोचल्यात. LMC हेड ऑफिस. संदेशची वाट विनायकची वाट बघते. एवढे घाण आलो नाही. विचार करा विनायक मागे राहिला आम्हाला. एवढे बेकार आला आम्हाला. चलो विनायक भेटला. नितेश भेटला. संदेश आणि आम्ही तर उभेच होतो. लेट्स गो. आपले जे ठाण्याला जाणारे मेंबर्स आहेत ते तर भेटलेत. कल्टी.com. NMC हेड ऑफिस. ओके संदेश इज गोइंग फ्रॉम देयर. चलो चलो चलो. हा विनायक इकडेच आहे का. विनायकला बाय बोलून जाऊ. चलो भेटू नेक्स्ट राईड. वेलकम वेलकम बेबी. राबुडे आलेलो आहोत. एक्साइटमेंट लेवल परत पीकवर गेली. का माहिती आहे का. कारण की आता क्रिकेट खेळायचं आहे म्हणून. ही हा सॅटर्डे संडे मी ठरवले किती काय झालं ना क्रिकेट हे सोडायचं नाही. एकदा टचमधून निघालो ना की भाई वाट लागते. माजिवड्यावरून चाललेत ना. इथून सरळ चाललाय. ठीक आहे चल भेटू मग. ये नेक्स्ट राईड पक्का आहे. चलो भेटू नेक्स्ट राईड भी आ रहा. चलो आरामात जा. पोचला टेक्स्ट करा नाही ग्रुपमध्ये. चल ओके इट्स टाइम टू एंड ब्लॉग. अच्छा संडे ब्रेकफास्ट राईडला एवढं काही सीन होतील इमॅजिन नव्हते गेले. जे आपण ऑफरोडिंग केली ती वेगळी. पाली बुटवली डॅमच्या इकडे. मला वाटलं ती एक्स्ट्रीम ऑफरोडिंग केली आपण. तर पण अजून नेक्स्ट लेवल ऑफरोडिंग झाली ती मोरबे डॅमची. ते गेलं होते भाई साहब. जसं की तुम्ही क्लिपमध्ये बघितलं असेलच. एंडला गिवअपच केलं. इकडे वरती गाडी चढवायची होती. इकडे हाईटच पुरत नाही म्हणून मी रिक्स नाही घेतली. उगाच गाडी पडणार परत कुठेतरी काहीतरी डॅमेज होणार तो फटका मलाच लागणार. त्यापेक्षा बोललो भाई नको. विनायक आहे आपल्याकडे.
विनायकलाच बोला भाई घे तूच चढव. आजची तुम्ही संडे ब्रेकफास्ट राईड स्पेशली ऑफरोडिंगवाली जर एन्जॉय केली असेल, नवीन असाल चॅनलवर की आपल्या जुन्या व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. आणि तुम्हाला पण आपली संडे ब्रेकफास्ट राईड जॉईन करायची असेल तर विसरू नका, इंस्टावर DM करा. हा माझा इंस्टा आयडी, बिंदास DM करा. आपले काही रूल्स रेग्युलेशन नसतात, कुठला आपली फीज नसते, इंटरनल हिडन चार्जेस वगैरे काही नसतात. आपली राईड म्हणजे असं असतं की जगा आणि जगू द्या भाई. तुम्ही या तुमची गाडी घेऊन, तुमचं पेट्रोल, तुमचं खाणंपिणं सगळं तुमचं असतं. मी कुठले ॲडिशनल चार्जेस घेत नाही. फक्त ग्रुपचे काही थोडेफार छोटे छोटे रूल्स आहेत ते फक्त फॉलो करा, बाकी मचवा भाई. चलो भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. भेटेल का पार्किंगला जागा आता मला? चलो पीस आउट.